आमच्या रवराच्या कॅन्टीनमधून, कारण आम्ही नाश्ता करायला आलतो पण नाश्ता काही तयार आहे नाही. थोडं बसून आहो आम्ही. सरांची मुलगी आहे, आमच्या उमेश सरांची मुलगी, तिचं माझं नाव आहे माही. आम्ही तिच्यासोबत थोडं खेळत आहोत, टाइमपास. दीदीच्या पण टाइमपास म्हणजे नाही. तू मामा आहे, बॅड मामा आहे ना? बॅड मामा आहे मी. बघ बॅड मामा आहे म्हणते हे बघा. आणि हे बघा, याच्या हाताने खात आहे आणि याच्या हाताने नाही खात आहे. नाही खात आहे. तर आता आपण थोडं माईचं एंटरटेनमेंट करून देऊ, गाणे वगैरे लावू, थोडं माईसोबत एन्जॉय करू. माई कोणता गाणं ऐकशील? कोणता गाणं ऐकशील माई? कोणता पण आहे बैगन आहे. भाऊ चारून देतील, बघू खाते काय तर माई. येश्वर मामा, येश्वर मामा आपला वैभव मामा विषय नाही. वैभव बोलते आमचे टाइमिंग होता. बाकी यायचं बाकी आहे, बाकी क्लास तो क्लास दाखवला होता तुम्हाला कालच आमच्या राठोडबाई. आपला बाई, आपले यशवंतबाई तर माहीतच आहे, आपले पुणेकर. क्लास बघा आमची अशी आहे. एक आजोबा होते, ते आजोबा काय करायचे, फुगे विकायचं काम करायचे. जे लोक येणार त्यांच्याकडे आता परिस्थिती नव्हती, बिचाऱ्यांची वय झालेलं होतं, मग ते तोंडाने फुगे फुगायचे. तोंडाने फुगे फुगायचे, त्यांना मग खोकला वगैरे लागायचा, तरी पण त्यांचं ते काम चालू होतं. आणि त्यांच्यासोबत एक लेकर होतं, लई दुसरी तिसरीच एक लेकर असते, एक छोटीशी मुलगी होती त्यांच्यासोबत. ती मुलगी काय करायची की जशा तसं ट्रॅव्हल्स येणार, जसं तसं गाड्या येणार, बरोबर, तसं त्या गाड्यांसमोर काय करायची, हात पसरायची. मला 1-2 रुपये तिला भेटतील बा, असं तसं त्या हिशोबाने. तर काय होतं, त्यांचं ते काम चालू होतं. ते आजोबा ते खोकलायचं, त्यांना ते खोकायचे, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या त्यांच्या. आता माझं निरीक्षण चालूच त्यांच्याकडे बघायचं वगैरे मी. ज्या वेळेला त्यांचं ते ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, तिथे एक मस्त 40-50 लाख रुपयाची अशी मस्त गाडी आली आहे, पॉश. आता ती गाडी नेमकं येऊन त्यांच्या आता आजोबांच्या जवळ थांबली आणि त्या माणसाला धुंकायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी काय केली, काच खाली केली. आता त्यांनी काच खाली केली, पण त्या बाळाला असं वाटलं की मला काहीतरी देत आहे, त्याच्यासाठी काय केली, काच खाली गेली. मग त्या बाळाने हात समोर पुढे केला आणि हात समोर करताच त्या माणसाने काय केलं, लगेच काच लावून घेतली. पण तो खूप केविलवाना क्षण होता, खूप भावनिक क्षण होता. त्या आजोबांनी तिला मग जवळ घेतलं, तिचा थोडासा अपमान झाला ना तिथं. त्या आजोबांनी खूप तिला कळून आलं वगैरे, या सगळ्या गोष्टी. आता मला पहिली गोष्ट म्हणजे कसं, मी खूप भावनिक आहे, मला पण खूप वाईट वाटलं. मी मस्त नंतर त्यांना चहा पिऊ घातला, नंतर त्यांना जीव वगैरे घातलं, पण मनात ती गोष्ट जायलाच तयार नाही, बरोबर. आणि डोक्यात काय चर्चा होती, फक्त आपल्याला या महाराष्ट्रातले जेवढे फक्त परिस्थितीने मागे ना, त्या सगळ्यांना पुढे घेऊन जायचं, हे आपलं पहिलं टार्गेट. अक्षरशः करायचं काय, करायचं काय. तुषारने आज एका आजोबाची मदत केली, पण अशी समाजात कितके आजोबा असू शकतात ना, सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो का? मग सोशल मीडिया आहे, मग या सोशल मीडिया थ्रू जाऊ शकतो. मग माझ्या भावना कशा समजून घेतल्या जाणार, मग त्याच्यासाठी पेन हातात घेतला आणि लिहिण्याचा प्रयत्न केला, बरोबर. मग लिहिण्यासाठी सगळं सुरुवात करण्यासाठी माझी स्वतःची तर काहीतरी एक ओळख असली पाहिजे ना, त्या ओळखीच्या बेसवरती लोक मला ओळखतील. मग सुरुवात या शब्दाने केली, मिडल क्लास मुलगा. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा, जो तुमच्यासाठी आहे, मी तुमच्यासाठी जगणार आहे, मी जेवढं काही कमवतो हे सगळं असंच जात आहे. लक्षात येते. मग माझी पहिली कविता मी लिहिली होती, होय. आहोत आम्ही मिडल क्लास, गरीब म्हणून जन्माला आलो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकू लागलो. होय, आहोत आम्ही मिडल क्लास, गरीब म्हणून जन्माला आलो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकू लागलो. हळूहळू मोठा झालो तेव्हा समजलं, अरे ती 50 लाखाची गाडी काय कामाची, जिच्या खिडक्या आम्हा गरीब मुलांचे हात पाहून पण उघडत नाही. तेव्हा आयुष्याने एक गोष्ट शिकवली की श्रीमंताकडे पाहून जगण्यापेक्षा गरीबाकडे पाहून जगलं की आयुष्याच्या बाबतीत कसलीच तक्रार उडत नाही. होय, आहोत आम्ही मिडल क्लास, पण अरे तक्रार पण नाही येणारी कोणाकडे, कारण आमच्यासाठी आमच्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती. ही माझ्या लाईफची पहिली कविता आणि ही खूप चालली पण, व्हायरल पण झाली, ट्रेनिंगला पण आली. बाळून मी माझं मोठेपण अजिबात सांगत नाही. माझ्या 2 बॅचेसच्या अगोदर एक विद्यार्थी होता, आपल्या पुण्यामध्ये खूप सारे इन्स्टिट्यूट होतात, पण त्यांच्या केसेस वगैरे पहिले बघायचे, हे करायचे ते करायचे, पण नाही असं कोणताच माणूस करू शकत नाही, कोणासाठी काही करू शकत नाही. मी येण्या अगोदर सगळं बघितलं, माझी ती जोडी होती ना, ती मी जर पसरलं होती आणि ती जेवढं मागतोय त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मला मिळतं. पण इथं येण्याबरोबर एकच प्रश्न होता, सरांनी सांगितलं की आपल्याला तुम्हाला जगाने शिकवणं आहे, म्हणजे
25,000 मध्ये हे शक्यच नव्हतं आणि कोणी करत पण नाही. 25,000 मध्ये राहणं खाण्यात पिण्यात कोणाला काही घेणं तर नसतं. पण लोकांना म्हणते, माझं आयुष्य भगवान असं काही नसते. पण माझं आयुष्य खरं तर देव माणसांनी तुषार फुलाचे नावाचं मी सगळं माझे पावलावर त्यांचं नाव असणार. दुःखाचा डोंगर घेऊन येणाऱ्या माणसाला प्रेमाचा साधा देव वापस पाठवणं हे काय शक्य नाही. हे कोण करू शकत नाही. ते म्हणलं जातं की 33 कोटी जीव असतात पण 33 कोटीचे देवाचे दर्शन मला या नावाच्या व्यक्तीमध्ये मिळालं. हे एक फोटोग्राफीचं इन्सिडेंट आहे. हे आपल्या माझ्या साईबाबाचं मंदिर आहे आणि त्यांचं नाव पण घेऊ शकत नाही. ते साईबाबांचे दुसरे रूप पण म्हणू शकत नाही. आणि कोणाचे दागे झाले तर कोणी कोणाला ओळखत नाही. एक हात घ्यायचं तर लांब राहायचं पण एक फोटो सुद्धा काढून देत नाही. तर ह्या सरांना त्या दिवशी माझ्या पायाचं एवढं मोठा प्रॉब्लेम होतो. एवढं मोठा सेलिब्रिटी माणूस असणार त्याने माझ्या पायाला हात लावला. कोणी गळ पण भेट करून देत नाही. सांगितलं नाही तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस आहे. खरंच ते कुठला शॉट घ्यायचा? एक रॅप लाईन एक फक्त एक हळूच एक अरे नाही एक वन फक्त एक लाईन लगेच नको रे प्रिपेअर होऊ रात्री ठीक आहे सर म्हणायचं रात्री सांगू बघा बा आमचे पोट्ट नाही का भांडण करायला बॅटिंग साठी इकडे क्रिकेट चालू आहे. दोघं भांडण करतात इकडे बघा ह्यो आपला अंपायर आहे. ह्यो रेफरी आमचा. ह्यो बघ बॅट घेतली भावना हातात. इकडे आउट नाही झालाय. बॉल कॅच सुटली.